जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा संपन्न। आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला। ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली, परंतु ज्या कुटुंबाला आदिवासींमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी हिताचार विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचाच स्वार्थ पाहिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील धानोरा व कोठली गटाचा शिवसेनेचा मेळावा धानोरा येथे घेण्यात आला। त्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी बोलत होते। मेळाव्याचे प्रास्ताविक माजी सभापती विक्रमसिंह वळवी यांनी केले। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी म्हणाले, पश्चिम पट्ट्यातील मतदार स्वाभिमानी आहेत। दुर्भाग्यातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत आम्हाला धानोरा गटातून पराभव पत्करावा लागला। आदिवासी समाजातील बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व देण्याचे काम रघुवंशी कुटुंबियांनी केलं। रमेश गावितांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, विक्रमसिंह वळवींना सभापती बनवलं तर रंजना वसावे यांना पंचायत समिती सभापती बनवलं। येत्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात येईल त्यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचे ठरवून घ्या। प्रत्येक गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तर आपला विजय सहज शक्य आहे। या निवडणुकीत कोठली आणि धानोरा गटात परिवर्तन झाल्याच पाहिजे। गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेत सामान्य लोकांना मोठा त्रास झाला, विकास कामांना आडकाठी लावण्यात येत होती। यावेळी माजी जेप अध्यक्ष वकील पाटील, शेती संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, बाजार समिती सभापती दीपक मराठे, माजी पंचायत समिती सभापती अंजना वसावे, मजूर फेडरेशन चेअरमन अंकुश पाटील, धानोरा सरपंच प्रकाश पाडवी, उपसरपंच किस्मत पाडवी, जोगनीपाडा सरपंच नितेश वळवी, माजी उपसभापती कमलेश महाले, धर्मेंद्र परदेशी, लोहेचे माजी उपसरपंच बस्तीराम नाईक आदी उपस्थित होते। धानोरा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशींनी स्वागत केले। येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वांनी एक संघ राहून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पण दुर्दैवाने ज्या कुटुंबाच्या मागे आदिवासी म्हणून शब्द लागलेला होता, या महाराष्ट्राची सत्ता मिळाली, त्या कुटुंबाने कधी आदिवासीच्या हिताचा विचार केला नाही, फक्त आणि फक्त परिवाराच्या हिताचाच विचार केला। मैं अभी भी तुमको विनंती करूंगा कि 2 तारीख को मतदान है। टिकट देने का मेरे हाथ में नहीं है, पर सिफारिश करने का मेरे हाथ में है। एकनाथ शिंदे साहब किसको भी टिकट देगा, पर धनुष्य बाण के जो भी उम्मीदवार खड़े रहेंगे या हमारी युति के जो उम्मीदवार खड़े रहेंगे उसके प्रचार के लिए भी तुमने सबने नंदुरबार में आना, इतनी हाथ जोड़ के विनंती करता। नगर पालिका 20 साल से रत्ना रघुवंशी नंदुरबार शहर की नगराध्यक्ष है। एकदम ईमानदारी से हम नंदुरबार के लोगों की सेवा करते, इसके लिए लोग चुन के देते। एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी लोक कल्याणकारी योजना भरपूर दिल्या आहेत।